स्टुडंट्स, डीसी सर्किट म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. डीसी सर्किट मध्ये नेटवर्क टोपोलॉजी, त्यालाच काही लोक म्हणतात नेटवर्क टर्मिनॉलॉजी. हे समजलं तर आपण पुढे जाऊ शकतो, अदरवाईज आपल्याला खूप डिफिकल्ट जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा बघू आपण ऍक्टिव्ह नेटवर्क म्हणजे काय. ऍक्टिव्ह म्हणजे तुमच्यापासून काहीतरी एनर्जी तयार होते, निर्माण होते. सपोज फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी तुम्हाला टीच करतोय, मी तुम्हाला काहीतरी सांगतो, म्हणजे मी झालो ऍक्टिव्ह नेटवर्क. ओके. आता बॅटरीपासून काहीतरी व्होल्टेज जात आहे, काहीतरी करंट जात आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह नेटवर्क. बघा आता ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह नेटवर्क कोण आहे? E1 फर्स्ट बॅटरी आणि दुसरी आहे E2 सेकंड बॅटरी. दिस इज कॉल्ड ॲज द ऍक्टिव्ह नेटवर्क. सेम पॅसिव्ह नेटवर्क. पॅसिव्ह नेटवर्क म्हणजे काय? जी एनर्जी भेटली आहे आणि त्याच्या कुठल्या तरी काहीतरी लॉस होत आहे. सपोज या ठिकाणी आपण बल्ब लावलेला आहे. ओके. R1 आणि R2, याच्यामध्ये काहीतरी एनर्जी, काहीतरी ऊर्जा खर्च होत आहे, वेस्ट होत आहे, अपोज होत आहे. त्याला म्हणतोय आपण पॅसिव्ह नेटवर्क. R1, R2, R3, दिस इज द पॅसिव्ह नेटवर्क. स्टुडंट्स, नेक्स्ट पॉइंट इज नोड. नोड म्हणजे काय? नोड म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट एका ठिकाणी जॉईंट झाले असतील त्याला आपण नोड म्हणतोय. म्हणजे या ठिकाणी बघूया आपण, हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. So, बघ, हा ए पॉइंट आणि दुसरा आहे बी पॉइंट. ए पॉइंट मध्ये बघा, हा रेजिस्टन्स आहे आणि हा व्होल्टेज बॅटरी आहे. तर त्याला जॉईंट झाला ए पॉइंट, त्याला म्हणतो आपण नोड. सेकंड बघा, बी. बी हा पण नोड आहे. हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, त्याच्यामध्ये बी पॉइंट जॉईन झाला, त्याला तोही नोड आहे. सी पॉइंट बघा इथे, R2 E2, म्हणजे हा सी पॉइंट जॉईन झाला R2 आणि E2 च्या मध्ये. ओके. नंतर बघा डी पण बघा, E2 E1 R3. आपलं काय आहे? एन. नोड म्हणजे network and equipotential surface which two or more than two circuit elements are joined is called as the node. याला म्हणतो आपण स्टुडंट्स नोड. ओके. नेक्स्ट बघूया आपण, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. जंक्शन पॉइंट. बघ, जंक्शन म्हणजे काय? बघ, थ्री एलिमेंट्स एका ठिकाणी जॉईंट झाले त्याला म्हणतो आपण जंक्शन पॉइंट. बघा, हा ए कडनं बी कडे जात आहे. सपोज हा करंट जातो ए कडनं बी कडे, हा जात आहे सी कडनं बी कडे, आणि हा जात आहे बी कडनं डी कडे किंवा डी कडनं बी कडे. म्हणजे ह्याच्याकडे करंट अट्रॅक्ट होत आहे किंवा रिपेल होत आहे, येत आहे किंवा जात आहे. त्याला म्हणतोय आपण जंक्शन पॉइंट. देन लूप. लूप कशाला बघायचं बघा, हा इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला लूप अनालिसिस मध्ये बघायचं आहे, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये. हे बघा, लूप म्हणजे काय? हा सपोज कम्प्लीट एक लूप आहे. हा सपोज त्याला आपण म्हणतो करंट आय. ए पॉइंट, बी पॉइंट, डी पॉइंट आणि अगेन ए पॉइंट, म्हणजे हा झाला तुमचा कम्प्लीट वन लूप. आता सेकंड लूप बघा, बी पॉइंट, सी पॉइंट आणि डी पॉइंट आणि बी पॉइंट, हा झाला तुमचा कम्प्लीट सेकंड लूप. हे आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये पाहणार आहोत.
स्टुडंट्स, नेक्स्ट बघूया आपण याच्या पुढे लूप बघितलेला आहे आपण आताच. नेटवर्क क्लासिफिकेशन, हा ओम्स लॉ. ओम्स लॉ का असते बघूया आपण पहिल्यांदा. ओम्स लॉ म्हणजे काय? एक कंडक्टर आहे, सपोज हा तुमचा कंडक्टर आहे. या कंडक्टर मध्ये द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर, याच्यामध्ये काय झालं, तुमचा करंट फ्लो झालेला आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघा, हा करंट आहे, याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओके, हा तुमचा V, directly proportional to potential difference and inversely proportional to the resistance, to its resistance. Okay, the very simple statement. Current is directly proportional to potential difference and current is inversely proportional to resistance. This is statement of Ohm's law. Proportionality constant always 1 means I is equals to V by R. हा झाला तुमचा पहिला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला बघा, V is equals to I into R. हा झाला तुमचा सेकंड फॉर्म्युला. R is equals to V by I. हे झाला तुमचा थर्ड फॉर्म्युला. दिस इज द ओहम्स लॉ. स्टुडंट्स, नेक्स्ट बघूया आपण क्रिचर्स लॉ. क्रिचर्स लॉ काय असतो? क्रिचर्स लॉ दोन प्रकारचे असतात. एक आहे क्रिचर्स करंट लॉ, सेकंड आहे क्रिचर्स व्होल्टेज लॉ. पहिला बघूया आपण क्रिचर्स करंट लॉ. क्रिचर्स करंट लॉ म्हणजे द अल्जेब्रिक सम ऑफ करंट मीटिंग ॲट जंक्शन पॉइंट इन एन इलेक्ट्रिकल सर्किट इज झिरो. म्हणजे समेशन आय इज इक्वल टू झिरो. सपोज विद्यार्थ्यांना सर्वांना माहिती आहे आपल्याला ट्रेन ट्रेन जंक्शन पॉइंट कुठे आहेत? सपोज मुंबई जंक्शन आहे, पुणे जंक्शन आहे, त्यात आपला मनमाड महाराष्ट्रामधला सगळ्यात नेटवर्किंग जंक्शन आहे. हा बघूया आपण मनमाड जंक्शन. ओके, सपोज हा या ठिकाणी आहे, एक इनकमिंग ट्रेन येत आहे. या ठिकाणी दुसरी ट्रेन इकडे कुठे येत आहे? मनमाड साईडला. सपोज इकडनं या साईडने ट्रेन येते मनमाड साईडला आणि या साईडने ट्रेन जात आहे आउट साईडला. बघा, आलेली ट्रेन म्हणजे प्लस आणि गेलेली ट्रेन म्हणजे मायनस. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे 100 रुपये आले म्हणजे हा प्लस पॉइंट आहे, किंवा तुमच्याकडे 100 रुपये खर्च झाले म्हणजे मायनस पॉइंट आहे. सेम असंच लक्षात ठेवायचं आपल्याला. इनकमिंग करंट I1 is plus. Same here, I1 plus, I2 again plus, and I3 again plus, but here I4 is minus. म्हणजे का बरं? I4 हा त्या जंक्शन पॉइंट कडनं पुढे जात आहे, म्हणून त्यांना आपण घेतलं मायनस. म्हणजे इक्वेशन भेटलं आपल्याला I4 इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3. हा आहे तुमचा क्रिचर्स करंट लॉ. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पॉइंट आहे क्रिचर्स व्होल्टेज लॉ. Kirchhoff's voltage law means the algebraic sum of product of current and resistance of each part of the circuit, and all applied EMF is always zero. म्हणजे बघा, जेवढे काही तुमच्या सर्किटमध्ये करंट आणि रेजिस्टन्स असतील प्लस त्याला आपण दिलेला व्होल्टेज सोर्स म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल्स टू झिरो. आपण एक सर्किट, सिंपल सर्किट बघूयात. हा आहे आपला, सपोज हा बॅटरी आहे. याला दिलंय आपण एक रेजिस्टन्स. ओके, हा आहे व्होल्टेज V आणि हा आहे आपला रेजिस्टन्स R. आणि याला अप्लाय करायचं आहे आपल्याला
क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे हा झाला तुमचा लूप अनालिसिस. बघा, एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये सपोज एखादी बॅटरी आहे पॉझिटिव्ह प्लेट आणि दुसरी आहे निगेटिव्ह प्लेट, याची डायरेक्शन या टाईपची आहे. तर आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल राईज म्हणजे पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. सपोज ही बॅटरी आहे निगेटिव्ह प्लेट आणि ही आहे पॉझिटिव्ह प्लेट ऑफ द बॅटरी. करंट डायरेक्शन या साईडने आहे. अगेन आपल्याला इथे घ्यावं लागेल निगेटिव्ह म्हणजे ड्रॉप. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि रेजिस्टन्स ऑलवेज निगेटिव्ह. करंट असं जाऊ द्या किंवा करंट असं येऊ द्या. ओके, काही फरक पडणार नाही. आपल्याला रेजिस्टन्स ऑलवेज निगेटिव्ह घ्यायचं आहे. बऱ्याच बुकमध्ये त्यांनी करंट डायरेक्शनवर डिपेंड केलेला आहे किंवा व्होल्टेज डायरेक्शनवर डिपेंड केलेला आहे. कन्फ्युजन करायचं नाही, सिम्पल मध्ये घ्यायचं आपल्याला. ओके, एवढं लक्षात ठेवा. तर करंट पी बघायचं. हा सिंपल लूप आपण सॉल्व्ह करूयात. ओके, व्ही कसा आहे, निगेटिव्ह प्लेट कडनं पुढे जात आहे, पॉझिटिव्ह प्लेट कडे जात आहे. तिचे डायरेक्शन बघून घ्या. ओके, याची डायरेक्शन वरती जात आहे या साईड. निगेटिव्ह प्लेट कडनं पॉझिटिव्ह प्लेट कडे जात आहे, म्हणजे इथे प्लस बी resistance always minus, okay, summation of I into R, summation of I into R is equals to 0. याच पद्धतीने आपल्याला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ सॉल्व्ह करायचं आहे. थँक्यू स्टुडंट्स. नेक्स्ट बघूया न्यूमेरिकल्स पुढच्या लेक्चरमध्ये.